मी शीला मिहार रियांश मल्टीस्टेट कंपनीमध्ये एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे. आपण आपल्या रियांश कंपनीचं रियांश अमृत ज्यूस या काकूंना दिलं होतं आणि काकूंना काय आजार होता आणि काकूंना कशा प्रकारे रिझल्ट आला आपण काकूच्याच मुखातून ऐकू. काकू, तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला कुठला आजार होता आणि कसा रिझल्ट आला ते सांगा. माझं नाव नलिनी गोविंदराव बोबडे, राहणार परतवाडा, देवमाळी. मी हा अमृत ज्यूस घेतला त्यापासून मला आधी ॲसिडिटीचा खूप त्रास होता, म्हणजे जवळपास 7-8 वर्षापासूनचा त्रास होता. आणि या औषधामुळे माझी ॲसिडिटी कमी झाली आणि मला पायाचा खूप त्रास होता. मी इथलं रावतकडचं औषध घेतलं 1-1.5 महिना, पण त्यानं काही मला रिझल्ट मिळाला नाही. त्यानंतर मी हे अमृत ज्यूस घेतलं होतं ॲसिडिटीसाठी, पण ॲसिडिटी सोबतच माझा हा पायाचा त्रास पण कमी झाला आणि थोडासा पोटाचा पण त्रास होता, त्यातही थोडा मला रिझल्ट वाटला. हे अमृत ज्यूस खरोखर घेण्यासारखं आहे आणि सगळ्यांनी घ्यावं अशी माझी विनंती आहे. तुम्ही काही दवाखाने वगैरे केले होते काकू आधी ॲसिडिटीसाठी? हां, माझी ॲसिडिटीची गोळी सुरू होती. ॲसिडिटीची गोळी सुरू होती. किती दिवसामध्ये ॲसिडिटीची गोळी बंद झाली? हा ज्यूस घेतल्यापासूनच मी बंदच केली. ज्यूस घेतल्यापासून बंद केली. आणि त्याच्यासोबत समजा पाय दुखणे तर मी त्या अर्थच्या गोळ्या पण त्यासोबत घेतल्या. अर्थोच्या गोळ्या पण घेतल्या अमृत ज्यूस पाय दुखणे सुद्धा बंद रिझल्ट, पायाचा रिझल्ट आणि सोबत हे दमा पण कमी झाला, म्हणजे जो धाप लागत होती आणि पोटाचा त्रास पण कमी झाला. पोटाचा त्रास पण बघा मित्रांनो, काकूंनी फक्त अमृत ज्यूस आणि अर्थोजी घेतली, काकूंना धाप लागणं सुद्धा समजा बंद झाली, काकूचा पोटाचा त्रास कमी झाला, ऍसिडिटी सुद्धा कमी झाली आणि काकूचा गुडघे दुखण्याचा आजार सुद्धा कमी झाला. एका अमृत ज्यूस मध्ये एका गोष्टीसाठी जर आपण घेतलं तर आपल्या शरीरातले 4 आजार हे सुद्धा कमी होतात.